तर नमस्कार मित्रांनो, आडस कोकण यूट्यूबचं स्वागत आहे. तर आता तुम्ही बघितलात मगाशी सगळे बायकोने मस्तपैकी काजूची भाजी करण्याचा बेत आम्ही आखला आहे. कारण हे काजू आमच्या झाडाजवळचे नाहीत. मी नेहमीप्रमाणे सांगतो, माझा जो मित्र आहे दाभोलकर म्हणून, त्यांनी आम्हाला 40 काजू दिले होते काल. ते खरं ॲक्च्युली मेवणीनं आणले होते, पण त्या विसरल्या न्यायच्या. अन्वेष, हा विसर तू पेटवलास? काय म्हणतोस? ठेव आता, बस झाला, चाल. ठेव आता, लवकर झालं, भरपूर झालं, चल ठेव. तो पुट्टा तिथं बडबड बडबड करतोय. आणि दरवर्षीप्रमाणे आता यंदाची ओल्या काजूची भाजी आम्ही आता नवीन करतोय. आता मी ठेवले आहे, पण काय मी चुलीवर बनवत होतो, पण कॅमेरा धरायला कोण नसल्यामुळे मी चुलीवर कॅन्सल करून गॅसवर बनवली सुद्धा. चला आता आपण काजूची भाजी दाखवतो तुम्हाला. आणि फक्त काजू दिले नाहीत, आंबेसुद्धा दिलेत. हे बघा, हे तुम्ही याला शेवग्याच्या शेंगा बोलता असाल, आम्ही इकडे डांबे बोलतो. डांबेसुद्धा या भाजी टाकले. भाजीमध्ये मी मित्रांनो थोडेसे आमच्या तोंडली होती शिल्लक, ती पण टाकले. बटाटा, शेवग्याच्या शेंगा, टॅमॅटो, कांदा आणि मीठ मसाला आपण नेहमीप्रमाणे टाकतो. ते खूप सुंदर अशी भाजी होणार आहे. आणि आता मी त्यासाठी ओलं खोबरं, नारळ फोडला आहे, ओलं खोबरं टाकणार आहे आणि मस्तपैकी सुकी तोडी बनवणार. जरा रस्सा, थोडासा किंचित रस्सा करणार आहे. अशी सुंदर आमची यंदा नवीन वर्षाची ओल्या काजूची भाजी तयार होणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, पूर्णपर्यंत. आणि नवीन असाल आमच्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब महत्त्वाचा आहे मित्रांनो. एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण सध्या आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे, त्यासाठी खूप मेहनत चाललेली आहे सगळ्या आमची. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंट नक्की करा. तर असे व्हिडिओ चालू ठेवा. भाजी आता तयार करतो. चला, खोबरं टाकलं आपण, एक वरतून घेऊया. अशी भाजी झाली. हा इकडे कुठं काजू आहे. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला ओल्या काजूची भाजी जर तुम्ही करणार असाल तर ती वाटपामध्ये पण चांगली होते. आता मला थोडा वेळ कमी होता, वाटप नाही केलं आहे, बिना वाटपाची केली आहे. कांदा, टॅमॅटो वगैरे असं टाकून खोबरं ओलं, खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे. आम्ही थोडी टेस्ट करून बघणार आहे पहिल्यांदाच या वर्षाची. काल आम्ही खाल्ली आहे, पण तुमच्यासाठी खास दाखवण्यासाठी मी आज मेनू केला आहे. एक नंबर झाले. असा तो बी आहे ना, बी अशी शिजली पाहिजे तर मजा येते. मऊ मऊ झाली पाहिजे, किंवा आला पाहिजे बी. आता जेवढी तुम्ही बी जास्त शिजवाल तेवढी भाजी तुमची खूप सुंदर आणि चांगली होणार. बटाटा पण सगळं, म्हणजे बटाटा पण शिजला आहे, बटाटा पण चांगला शिजला आहे. आणि हा डांबा, ह्याला तुम्ही शेवग्याचा शेंगा बनवता, हा पण शिजला आहे. तर मित्रांनो, नवीन असाल आणि आमच्या व्हिडिओला बघत असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो. आवडला की नाही नक्की सांगा. टाटा.